शंभोराय नाही शोधिले सारासार मग कैसा परोपकार नाही घडले तीर्थाटन आणि वारण आवरे मन नाही शोधिले सारासार मग कैसा परोपकार मने महादेव तारुण्य गेले आले वृद्धपण नाही शोधिले सारासार मग कैसा परोपकार श्वार जय जय आदि सदाशिवा परब्रह्माद्वयानंद वैभवा नमो तुझ देवादिदेवा परमेश्वरा जगद्गुरु आता नमोची शक्ती जी जगन्माता पार्वती अज्ञजना उत्तम गती जीचिया अनुग्रहे गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः स्फूर्ती उन्मेष देवानी स्वये वाचीची वाचा होवनी प्रेम रसे अक्षर घोळोनी वाचे निवदवे स्वामिया मी तव नेने विवेक प्रबंधू बोलो नेने साहित्य संगीत शब्दू इथे कृपा दृष्टी पाहुणी प्रबंधू चालवा स्वामिया ओम नमो जे सदाशिवा ओम नमो जे सदाशिवा नमो जे सदाशिवा ओम नमो जी सदाशिवा सर्व देवाची देवा नाम तुझे महादेव हाची तो अनुभव प्रथमतः अनंत कोटी ब्रह्मांड नायक भगवान शिवशंकराच्या चरणी साष्टांग दंडवत करून जगदादि जगद्गुरु भगवत्पाद रेणुकाचार्य आदि पंचचार्य समता नायक क्रांती सूर्य जगज्योती महात्मा बसवेश्वरादि शिवशरण वैराग्य मुकुटमणी अक्का महादेवी आदि शिवशरणी संत शिरोमणी मन्मथ माऊली आदि महावैष्णव ज्ञानेश्वर माऊली आदि संत महंत तमाम वीरशिवांना जागृतीचा मूलमंत्र देणारे नव्हे या अमृत समाजाला नवसंजीवनी देणारे वसुंधरा रत्न राष्ट्रसंत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य गुरुमौली यांच्या दिव्य चरणकमली साष्टांग प्रणिपात करून तसेच आपल्या परिसरातील शिवाचार्य रत्न सद्गुरु सांब शिवाचार्य गुरुमाऊली
वेदांतचार्य सद्गुरू दिगंबर शिवाचार्य गुरुमाऊली, सद्गुरू कर्मसव शिवाचार्य गुरुमाऊली, श्री गुरु पादेश्वर शिवाचार्य गुरुमाऊली व तसेच महाराष्ट्रातील समस्त शिवाचार्यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करून माझे आराध्य दैवत संजीवनी समाधीस्थ असणारे सद्गुरू तोटलिंग शिवाचार्यांपासून चालत आलेल्या गुरुपरंपरेला साष्टांग प्रणिपात करून सद्गुरू शंकर शिवाचार्य गुरुमाऊली, सद्गुरू महादेव शिवाचार्य गुरुमाऊली यांच्या दिव्य चरण कमली साष्टांग प्रणिपात करून चालत असलेला अखंड शिवनाम सप्ताह तथा ग्रंथराज परमरस पारायण सोहळा तसेच सुश्राव्य असे शिवकथा चालत असलेली अखंड शिवनाम सप्ताह सेलू ज्या संयोजकांना मला इथं कीर्तनरूपी सेवा संधी उपलब्ध करून दिली त्या संयोजकाचा अभिष्ट चिंतन करून या कार्यक्रमाला 18 वर्ष पूर्ण झाले. 19वे वर्ष, 18वे वर्ष, 7वा दिवस, 7व्या दिवशीची कीर्तनरूपी सेवा, 6वा दिवस, 6व्या दिवशीची कीर्तनरूपी सेवा माझ्यासारख्या किंचित पामराकडे आज आलेली आहे. आणि या कीर्तनरूपी सेवेसाठी शिवकथाकार आमचे युवा कीर्तनकार वेदमूर्ती महेश्वर मूर्ती राजेश स्वामी जामगव्हाणकर यांचे चरणकमली साष्टांग प्रणिपात करून या कीर्तनरूपी सेवेला उपस्थित असलेले सुंदर असे छोटे छोटे बालगोपाल गावातलेच आणि छान एक युवा पिढी आपल्या बाल अवस्थेतून युवा पिढीकडे वळणारे हे छोटे छोटे बालगोपाल आहेत. सुंदर असं त्यांनी टाळकरी म्हणून उभे राहिलेले आहेत. तुमच्याही चरणी बाळानो खरंच मनापासून साष्टांग नमस्कार बरं का. आमच्या विनेकरिता एक कीर्तनरूपी सेवेचा विना आहे, पहाऱ्याचाही विना आहे. आणि खूप छान गोष्ट आहे की विण्याचा पहारा जो आहे तो पहाऱ्याचा विना वेगळा आणि कीर्तनाचा वेगळा, दोन्ही विने उपस्थित तुम्ही विनेकरिताई साहेब. सेलू येथील समस्त भजनी मंडळ आमचे शिवानंद भाऊ डोनवाडीकडे आहेत, पिंगळीकर मामा आहेत. मामा आपण फुलकळा सुवा खूप दुरून आलात. आमचे मांडवा आहे का, मांडवा येथील आमचे भाऊ उत्कृष्ट हार्मोनियम वादक असे असणारे आमचे बारेपूरवाडीचे बाबा ना तुम्ही धामणगाव, हो बारेपूरवाडीचे आप्पा पण इथं हजर आहेत. तुम्ही गावातले नांदोसा, वा सुंदर असं नियोजन आहे. पेटीसाठी आमचे लोहरेकर मामा आहेत. श्रवणासाठी बसलेले परिचित अपरिचित मातृवर्ग पितृवर्ग. आणि असं सांगितलं जातं कीर्तन म्हटल्यानंतर मृदुंग असतो आणि त्या मृदुंगासाठी साथ देणारे आमचे एका ठिकाणी संत म्हणाले बाबा लावणी मृदुंग श्रुती टाळ घोष सेऊ ब्रह्मरस आवडी. या संत उक्तीप्रमाणे इथे शिवारभाऊ आमचे मेथेकर उत्कृष्ट असे मृदुंगासाठी साथ देणारे आहेत. तुम्ही सर्व मातृवर्ग पितृवर्ग भगवान शिवशंकराच्या दरबारामध्ये आज कीर्तनरूपी सेवेला घेतलेला अभंग जगदवंद जगदमान्य साधकांचे मायबाप असणारे ज्यांनी आपल्या साधनेद्वारा राजयोग साधला होता असे राजयोगी महादेव प्रभू यांचा 4 चरणाचा अभंग आज या अभंगाच्या माध्यमातून राजयोगी महादेव प्रभू यांनी पश्चाताप व्यक्त केला. बरोबर आहे महाराज. आणि आपल्या अभंगाच्या माध्यमातून ते म्हणतात की माझा नर जन्म जो आहे, मनुष्याचा जो जन्म आहे तो वाया गेला. कशामुळे गेला तर देवा शिवशंकरा शंभोराया तुमच्या विना व्यर्थ गेला. मी काय करायला पाहिजे होतं या नरजन्मामध्ये आल्याच्या नंतर आणि काय केलं नाही हा विचार संतांनी अभंगाच्या माध्यमातून मांडला. संत म्हणाले नर जन्म गेला वाया कुणामुळं तुम्हा विना शंभोराया. मी काय करायला पाहिजे होतं पण काय केलं नाही या नरजन्मामध्ये आल्याच्या नंतर. संत बोलले की या जन्मामध्ये आल्याच्या नंतर सार असार शोधायला पाहिजे होतं, सत्य असत्य सुची असुची, पण मी ते शोधलं नसल्यामुळं काय झालं, नाही शोधिले सारा सार
कैसा पर उपकार. मी सारासार विवेक केल्या नसल्यामुळं माझ्या हातून परोपकार सुद्धा झाला नाही, दुसऱ्यांना मदत झाली नाही. मी तीर्थाटनाला गेलो नाही म्हणून माझं मन मला आवरता आलं नाही, कारण मन कसं आहे, मना अनिवार्य आहे. ऐ नाही घडले तीर्थाटन अनिवारण आवरे मन. आणि हे करीत असताना ही साधना न झाल्यामुळं माझं आयुष्य संपून गेलं. या वयात बालवयात जर समजा एकच माळ जपली, बाळांनो तुमच्या वयामध्ये एक माळ जपली तुम्ही, आणि एखाद्या वृद्ध अवस्थेमध्ये असणाऱ्या मनुष्यानं 10 जरी माळी जपल्या तरी तुमच्या आताच्या एका माळीची बरोबरी ती वृद्ध मनुष्याची 10 माळी आणि तुमची एक माळ बरोबरीची. आणि म्हणून महादेव प्रभू म्हणू लागले, बाबा माझं तारुण्य गेलं आणि वृद्धपण आलं. मग वृद्धपणी काय होऊ शकलो, जेव्हा हातपाय इंद्रिय मन हे सगळंच काही थकून जातं. मन नाही थकत, इंद्रिय थकतात. मग आपल्याला काय परमार्थ साधना होणार आहे. आणि म्हणून महादेव प्रभू म्हणतात, म्हणे महादेव तारुण्य गेले गेले आले वृद्धपण. तुमच्या आमच्या अभंगाच्या चालीच्या सोयीसाठी महाराज शब्दाची थोडी ओढाताण महादेव प्रभूंनी केली. म्हणे महादेव तारुण्य गेले, मग गेल्याच्या नंतर काय आले वृद्धपण. नाही शोधिले सारासार मग कैसा परोपकार. माय बापू, हा अभंगाचा सरळ सरळ भावार्थ झाला. या अभंगावर यथामत यथावकाश चिंतन मांडण्याचा प्रयत्न करते. अवधान असावं शिवार. शिवार शिवार महाराष्ट्र सारस्वत वाङ्मयामध्ये अभंग आणि ओवी हे अतिशय संतांचे आवडते विषय आहेत. अभंगाच्या माध्यमातून संतांनी आपले विचार विश्व प्रकट केले. छोटे छोटे 4, 5, 7 चरणांनी युक्त असलेल्या अभंगातून नवे विचार विश्व प्रकट केलेच केले, पण त्यांनी आपल्या जीवनातील अनुभूतीत क्षण जे आहेत त्या अभंगामध्ये टिपलेले आहेत. आणि म्हणून संतांनी एका ठिकाणी असं वर्णन केलेलं आहे. संत म्हणतात की बाबा हे अभंग कसे आहेत की त्या अभंगाला भंग नाही. कसं संत एका ठिकाणी म्हणू लागले, गाऊते अभंग ज्यासी नाही भंग. 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 गाऊते अभंग
त्यातील अर्थाला कधीच बाधा येत नाही, ते भंग न पावणारे अभंग. संत म्हणलेले बाबा, ऐ गाऊ ते अभंग ज्यासी नाही भंग, अनुमारंग हृदया माझी. आणि हे भजनाचा जो खटाटोप आहे हा कशासाठी, हे अभंग जे गायचे कशासाठी, तर संत साहित्य असं सांगते की त्या काळामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन या अभंगाच्या माध्यमातून झालं. लोकांना जागृती या अभंगाच्या माध्यमातून आली. संतांचे जे अभंग साहित्य आहे, ओवीच्या माध्यमातून ग्रंथ साहित्य जे आहे, ग्रंथ संपदा जी आहे. आणि ग्रंथाचं तर असं सांगितलं जातं महाराज, मन्मथ माऊली एका ठिकाणी म्हणतात, हा ग्रंथ नुसता ऐकला तरी, प्रासादिक ग्रंथ असं संबोधलं जातं मन्मथ माऊलीच्या ग्रंथराज परमरस्याला. हा नुसता ऐकला तरी काय होते, संत एका ठिकाणी मन्मथ माऊली म्हणलाली बाबा, ऐ विश्वासे जे भावे वाचिते, ते संसार सुख भोगती अंती, पावते सायुज्य मुक्ती, धन्य नर तेची पै. एवढा ग्रंथाचा जो महिमा आहे, ग्रंथ वाचून माणसाची वृत्ती बदलते, वृत्ती पालटोनी जाय चित्त समाधान. आणि याच्यासाठीच ग्रंथ सामूहिक पारायण असतं. पारायण म्हणजे काय, तर पारायण म्हणजे विशिष्ट वेळेमध्ये 7 दिवस विशिष्ट वेळेमध्ये आम्ही जो अध्ययन करतो त्या ग्रंथाचं, त्याला पारायण असं म्हटलं जातं. मग आम्हाला याचं एक उपाधी असते, शिवभक्त परायण किंवा हरिभक्त परायण. मग परायण म्हणजे काय बाबा, पारायण केलं पण संत म्हणू लागलेत बाबा, परायण म्हणजे दक्ष, शिवभक्तीमध्ये दक्ष असणारे, हरिभक्तीमध्ये दक्ष असणारे. परायण म्हणजे दक्ष, सावध. आणि म्हणून पारायण करून परायण व्हायचं महाराज. एक तरी ओवी अनुभवावी, संतांची जी एक एक ओवी आहे ग्रंथामधली. आणि फार अवघड काम होतं बरं त्या काळामध्ये महाराज, फार अवघड काम, काही सोपं नव्हतं. काय सुविधा नव्हत्या अशा लिखाण करण्यासाठी, खूप अवघड काम होतं. पण त्यांनी ते स्वतःचं आयुष्य खर्ची घालून वेचून आपल्या तुमच्या आमच्या सामान्य माणसाच्या जीवनाच्या उद्धारासाठी. आणि पहा, मनुष्य जन्म जो आहे तो तुम्हाला आम्हाला कशासाठी मिळाला, आणि मनुष्य जन्मामध्ये जर तुम्ही सार्थक नाही करून घेतलं तर शिवदास माऊलींनी प्रश्न विचारला. संत म्हणलाली बाबा, अय मग कोण्या देही, मग कोण्या देही कराल सार्थक, मग कोण्या देही कराल सार्थक, मग कोण्या देही कराल सार्थक, मग कोण्या देही कराल सार्थक. शिवदास माऊलींनी प्रश्न विचारला. म्हणले संत म्हणू लागलेत बाबा, या मनुष्य जन्मामध्ये नाही तर मग कोणत्या देही, कोणत्या जन्मामध्ये. मग कोण्या देही कराल सार्थक, पहा हो विवेक, विचार करा.
करोनी या मनुष्य जन्मामध्ये भगवंताची प्राप्ती करणं हे अत्यंत आवश्यक असं आहे. मनुष्य जन्म सर्वश्रेष्ठ जन्म मृत्यूच्या गरगरा फिरणाऱ्या चक्रातून मुक्त होण्यासाठी आहे. आणि म्हणून या जन्मामध्ये जर सार्थक नाही झालं तर मग संत म्हणू लागलेत, बाबा एक नव्हे दोन नव्हे अनेक जन्म तुम्ही आम्ही घेत आलेले आहोत. बहु जन्मे, खूप, किती, एक नाही दोन नाही 100 नाही 1000 नाही 1 लक्ष नाही 84 लक्ष फिरून एकदा पाप पुण्य होता समस्थिती मनुष्य जन्माते घालती. पाप पुण्य समान झालं मनुष्याचा जन्म आणि एकदा 84 लक्ष जन्म फिरक्यात आवचित्त प्राप्त नरदेह. आणि नरदेह मिळाल्याच्या नंतर एक एव शिव सच्चिदानंदमयो विभू निर्विकल्पो निराकारो निर्गुणो निष्प्रपंचका. भगवान शिव परमात्म्याच्या प्राप्तीची उत्कट इच्छा, तीव्र इच्छा असणं म्हणजेच भक्त. पिंड शब्देन, पिंड असा शब्द प्रयोग भगवत्पाद रेणुकाचार्यांनी अगस्त्य महर्षींना उपदेश करीत असताना म्हणले, बाबा हा जीव जो आहे बहुजन्मे अनेक जन्म घेऊन इथं जन्माला आलेला आहे. पण तो बरं याला काय प्रमाण आहे बरं की आम्ही अनेक जन्म घेतले. संत म्हणाले, बाबा अनेक जन्माचा पुरावा साक्षी या मनुष्य जन्मामध्ये मिळतो. म्हणजे कसा काय? मनुष्य जन्मामध्ये छोटं बाळ सुद्धा कुत्र्याचा मांजराचा आवाज काढू शकतो. एक पुरावा आहे की हा त्या योनीतून आलेला आहे, कुत्र्याच्या मांजराच्या वानराच्या, बरोबर आहे. आणि दुसरा पुरावा असा आहे, पशु पक्षी विशिष्ट प्रकारचा आहार घेतात. शाकाहारी प्राणी जे आहेत ते मांसाहार करीत नाहीत, मांसाहारी जे प्राणी आहेत ते शाकाहार म्हणजे घेत नाहीत. पण मनुष्य असा एक जीव आत्मा आहे की तो दोन्हीही आहारी आहे. त्याच्या आहाराचं काही सांगता येत नाही की हा नेमका शाकाहारी आहे का मांसाहारी आहे. म्हणजे प्राण्यांचे लक्षणं मनुष्य जन्मामध्ये मनुष्याच्या ठिकाणी आपल्याला आढळतात. त्यावरून असं समजता येते की यानं अनेक जन्म घेतलेले आहेत. हा पुरावा आहे, ही साक्ष आहे. मनुष्याला धड बसताही येत नाही, धड उभंही राहता येत नाही काही काळ, काही वेळ. आणि म्हणून त्याच्या नावानं एकही योगासन नाही. पशु पक्षी वृक्ष यांच्या नावानं योगासने आहेत. उष्ट्रासन आहे, भुजंगासन आहे, वृक्षासन आहे, मनुष्यासन आहे का? हे मनुष्य कुठलंच त्याला धड बसताही येत नाही, सारखं बसून राहता येत नाही, मांडी घालूनही बसता येत नाही, सारखं उभं टाकूनही राहता येत नाही, झाडासारखं वृक्षासारखं नाही. आणि म्हणून मनुष्य हा श्रेष्ठ कशावरून? तर त्याला परमेश्वरानं मन बुद्धी ही त्रिकरण दिली आहेत. काया वाचा मन, आणि याद्वारा काया वाचा मनाद्वारा मोक्षाची प्राप्ती आहे. संत म्हणाले, बाबा जर तू मनुष्य म्हणून जन्माला आलास, तू त्या भगवान शिवशंकराला शरण नाही गेला तर तुझा जन्म कसा वाया गेला. म्हणजे एका ठिकाणी शिवसंत लक्ष्मण महाराज म्हणू लागले, बाबा ऐ पटकार पोते रे करी सुगराड, तैसा जन्म जान व्यर्थ गेला, काष्टा परी जैसा जाळीला चंदन, तैसा नर जन्म वाया. सामान्य लाकूड समजून आम्ही चंदनाचं लाकूड जाळलं. एखादं फडकं समजून चांगल्याच वस्त्राचं पोत्र केलं सारवायला किंवा गॅस वटा वगैरे पुसायला. सारवणं कुठं राहिलीत मग आता?
तसा जन्म आमचा वाया जातोय. म्हणून संतांना खंत वाटली आणि संत म्हणू लागले, बाबा तू त्या भगवान शिव शंभोला शरण नाही गेला, त्याच्या पदाची प्राप्ती नाही करून घेतली, तर तुझा नरजन्म वाया जातो अभंगाच्या पहिल्या चरणात. राजयोगी महादेव प्रभू म्हणू लागले, बाबा मी ग्रंथराज परमरस्याचं, ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पारायण नाही केलं, हो ग्रंथ उघडून पाहिले नाही, त्या शिव पदाची प्राप्ती करून घेण्याची माझी इच्छा झाली नाही, नव्हे मी त्या मार्गस्थ झालो नाही, गेलो नाही, त्या शिवशंभूला जाणण्याचा प्रयत्न केला नाही, म्हणून माझा जो नरजन्म आहे तो वाया गेला. होय, नरजन्म गेला वाया गेला. काय कसा वाया गेला म्हणलं, कुणामुळं? तुम्हा विना शंभोराया. मग भगवान शिव परमात्मा कसा आहे आणि त्याचं वर्णन फार सुंदर आहे, फार सुंदर असं वर्णन. धीर असा शब्द भगवान शिव शंभूला वापरला जातो. तो धीर, गंभीर, अढळ, अकुळ, आमूळ, अद्वैत, अकळ असा शब्दप्रयोग भगवान शिव परमात्म्याला केलेला आहे, त्या शंभोला केलेला आहे. मग तो कसा आहे? संत एका ठिकाणी गुरुगीता ग्रंथामध्ये बसवलिंग माऊली भगवान शिव शंभूचं, शंभोरायाचं वर्णन करू लागलेले आहेत. संत म्हणाले, बाबा उदार किती आहे, इतका उदार आहे म्हटले शिव शंभूराया की सुवर्णाची लंका रावणाला दिली, नव्हे आत्मलिंग दिला, स्वतःची पत्नी ती सुद्धा दिली, इतका उदार आहे. म्हणली बाबा छळणारा किती आहे, अहो छळणारा तरी एवढा आहे म्हणले की भोजनासाठी पोटचं एकुलतं एक लेकरू मागितलं, हो म्हणले असा भगवान शिव परमात्मा दिला, मागितलं तर खूपच देतो, इतका देतो, म्हणजे कंजूस किती आहे म्हणले. तू म्हणले नारदासारख्या महर्षीला
पत्नी मागितली त्यानं एक, तर त्याला पत्नी सुद्धा दिली नाही. म्हणजे नारदाची नारदी करून 60 संवत्सरे व्याला, असं अभंगाचं प्रमाण आहे. आणि म्हणून त्या भगवान शिवाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर एकच मार्ग आहे, आणि तो म्हणजे नामस्मरणाचा आहे. नामस्मरणामध्ये संत संगती आहे. संत संगतीच्या नंतर भजन आहे. हो, भजनाच्या नंतर दया आहे, क्षमा आहे, परोपकार आहेत, असे अनेक. आणि पहा, हा जो संसार आहे, संसाराला विषरूपी वृक्ष असं संबोधले जातं. हो, आणि संसाराला एका ठिकाणी संसार समुद्र म्हटलेला आहे. भवसागर, सागर म्हणजे समुद्र, भव म्हणजे दुःख, दुःखाचा सागर आहे. आणि पहा, सुख दुःखाचं मिश्रण या संसारामध्ये आहे. सत्य असत्य, नित्य अनित्य, सुची असुची, असं मिश्रण या प्रपंचामध्ये, या संसारामध्ये आहे. आणि विशेष म्हणजे प्रत्येक प्राणी या राहट गाड्यामध्ये भरडले जातात, गरगरा फिरल्या जातात. परंतु माणूस जन्म, नर जन्म असा जो आहे तो म्हणजे कसा आहे, तो विचार करू शकतो. माणूस विचार करतो. आणि संत एका ठिकाणी म्हणले, बाबा विचार केल्याशिवाय माणसानं पाऊल सुद्धा टाकू नये. विचार केल्याशिवाय माणसानं काही शब्द सुद्धा बोलू नये. विचार करून चालावं, विचार करून बोलावं. म्हणले विचाराविरहित फुलापाशी मोल. जसं विचार केल्याच्या नंतर बोलल्याच्या त्याचा फायदा होतो, त्याचं फळ मिळतं. आणि अविचारानं वागलं, अविचारानं बोललं तर आपल्या जन्मामध्ये आपलं काहीही सार्थक होणार नाही. आणि म्हणून संत म्हणाले, बाबा उद्धरेत आत्मना आत्मनम. जर आपला स्वतःचा उद्धार स्वतःच करावा लागणार आहे, उद्धार आपला आपणच करावा लागणार आहे. आणि म्हणून जर आपल्या या जीवाचा उद्धार करून घ्यायचा असेल तर जीवाचा उद्धार करून घ्यायचा असेल तर त्या भगवान शिव शंभो शंकराची प्राप्ती करून घ्यावी लागेल. नाहीतर पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. पुन्हा यायचं जन्माला, पुन्हा मरून जायचं, हे राहट गाडे जर. आणि परमेश्वरानं हा नरजन्म जो दिलेला आहे तो भगवान प्राप्तीसाठी दिलेला आहे, शिवप्राप्तीसाठी दिलेला आहे. आणि हे कार्य या जन्मात साधून घ्यायचं आहे. संत म्हणाले, बाबा हा देह आसक्तीमुळे आम्ही देहाला कुरवळत बसलो, आणि मग आमचं असं झालं, बैल गेला आणि झोपा केला. ही म्हण आम्हाला 4वी 5वीला म्हणली असते की नाही, बैल गेला आणि झोपा केला. जो बैल गोठ्यात बांधायचा होता, त्याच्यासाठी गोठा करायचा होता बैलासाठी, आम्ही काय केलं, खूप मोठा गोठा बांधला. सगळे गावकरी नाव घेऊ लागले, म्हणले आप्पानं काय छान गोठा बांधला, म्हणले बैलाचा, गाईचा, छान छान, बैलासाठी फार व्यवस्था छान केली. गेले गोठा बघायला, आणि बघितल्याच्या नंतर वा छान बांधकाम, खूप छान केलंय, कुठले मिस्त्री होते, गवंडी कुठले होते, वगैरे वगैरे छान झालं. चर्चा छान झाली. म्हणले बैल कुठे, बैल कुठे म्हणले आप्पा, कोणता जोड आहे, म्हणले खिल्लारा आहे का लाल कंदारे आहे. अहो म्हणले मी बैलच विकला. म्हणले कशासाठी, म्हणले गोठा बांधायसाठी. शिवार अशी गत तुमची आणि आमची झालेली आहे. आम्ही नरजन्माच्या सार्थकासाठी, नरजन्म आमचा सार्थकी लागावा म्हणून भजन केलं नाही तर आमचा जन्म वाया जाणार. आणि म्हणून संत म्हणाले, बाबा आम्ही आमच्या शरीराला स्ट्रॉंग बनण्यासाठी, आमचं मन सुदृढ राहण्यासाठी अनेक साधनांचा उपभोग घेत आहोत. आणि आता आमच्या कुठं लक्षात आलंय की अमुक अमुक साधनाचं वारं घेतल्याच्या नंतर टोंगळे दुखतात, अमुक अमुक रासायनिक खतं वापरून केलेलं धान्य आहे, अन्नधान्य आहे. आम्ही स्ट्रॉंग बनण्यासाठी ते भरपूर फळं खाऊ लागलो, भरपूर जेवण करू लागलो, पण त्या फळाला कालच फवारलेलं आहे हे आम्हाला कुठं माहीत. आमच्या शरीरासाठी आम्ही जे करत आहोत ते बैल गेला आणि
झोपा केला, अशा पद्धतीतलं झालेलं आहे. आणि म्हणून संत म्हणलेले बाबा हा नरजन्म सार्थकी लागला पाहिजे. म्हणून काय केलं पाहिजे? तुलसीदास एका ठिकाणी म्हणू लागले, त्या संसार समुद्रामध्ये, या भवसागरामध्ये सुखदुःखाचं मिश्रण आहे, परंतु संसारिक लोक याच्यामध्ये सुख शोधण्याचा प्रयत्न करतात. संतांनी याच्यामध्ये सुख शोधलं आणि आम्ही प्रापंचिक जीवाने सुद्धा याच्यामध्ये सुख शोधलं. पण अंतर एवढं झालं की संतांना अक्षय सुखाची प्राप्ती झाली आणि आम्हाला अक्षय म्हणजे नाश पावणं म्हणजे किंचित सुख मिळालं. आम्हाला कसं सुख मिळालं? क्षणिक सुख मिळालं. तुलसीदास एका ठिकाणी म्हणू लागले की बाबा या संसाराच्या सागरामध्ये, समुद्रामध्ये, तुलसी इस संसार में 5 रत्न है सार. आता ते संतांनी या संसारामध्ये 5 रत्न शोधून काढले की जेणेकरून आपल्याला दुसऱ्या चरणावर जाता येईल. तिथे अभंगाच्या नाही थांबा, आधी जाऊ मग प्रमाण उचलू. बरोबर आहे. बिगी बिगी गाय वळल्यानं काय होणार आहे महाराज? वेळ सूर्य जेव्हाचा तेव्हाच मावळणार आहे. शेतकरी महाराज आम्ही, पण असे प्रमाण उचलायला ते सुद्धा खूप हिंमत लागते. बरं, खरंच खूप हिंमत लागते. आणि म्हणून असो संत म्हणू लागले, तुलसीदास म्हणू लागले बाबा 5 रतन आहेत त्या संसाराच्या समुद्रामध्ये. तुम्हाला काय सापडलं, किती सापडलं, कसं सापडलं हे मला माहित नाही, पण तुलसीदासजी म्हणतात मला 5 रत्न सापडलेत. म्हणजे कोणते कोणते 5 रत्न आहेत ते म्हणले बाबा, एक रत्न आहे म्हणले साधू संग, दुसरं आहे म्हणले गुरुभजन. साधू संग, गुरुभजन, दया, धर्म आणि उपकार. या लोका महाराज आपण आता हळूहळू आपल्या अभंगाच्या दुसऱ्या चरणावर तुलसीदास म्हणू लागले बाबा, साधू संग जर नाही केला, मला सांगा त्या वाल्मिकाला साधू संग नसता घडला. एका ठिकाणी बसवलिंग माऊली गुरुगीता या ग्रंथामध्ये वर्णन करू लागलेत. म्हणले बाबा, उपराटा मंत्र नारदे उपदेशिला. हो, उलटा मंत्र सांगितला साधू संघामध्ये, तरी त्यासी तो तारकाची झाला. हो, तारक झाला महाराज, मारक नाही झाला. कोळियाचा ऋषीश्वरी मिळाला, भविष्य बदला राम नसता. कशाचं सामर्थ्य आहे हे? साधू संगतीचं, संत संगतीचं सामर्थ्य आहे. आणि म्हणून संत समागम अतिशय महत्वाचा आहे. आणि म्हणून संत म्हणले बाबा, तुम्ही घरी बसून कितीही वाचन केलं तरी सुद्धा याच्याही पुढे तुम्हाला साधू संग, संत संग करावाच लागणार आहे. म्हणले धन्य धन्य ती संगती किंवा साधू संग. किंवा इकडे संत म्हणले, नाही घडला साधू संग, दुरावला उमार. संतांची संगती, संतांची संगती मनोमार्गे जपी म्हणले संत एका ठिकाणी. मनोमार्गे गती. कारण संत तुम्हाला आम्हाला उपदेश करतात नव्हे, तुम्हाला आम्हाला त्या पथावर ओढून आणतात. आणि मग काय म्हणतात? या रे लहान थोर भलते यातीन, येथे साधन विस्तारण लगे कोड्या साया. असे ग्रंथराज परमरश सुद्धा आम्हाला हेच सांगतो. म्हणतो, नारी नरा सकळिका येथे अधिकार असे देखा, हे तेथे वर्णाश्रमाचा उपका काढू नये पळे. सामाजिक विचार संतांनी त्या काळामध्ये सामाजिक विचार लिहून ठेवले महाराज तुमच्या आमच्यास. अनेक विचार आहेत. आणि म्हणूनच सांगितलं जातं, एक तरी ओवी अनुभवावी. स्वतः जीवनामध्ये एक ओवी कशी उतरवता येईल, त्या योगे तुम्हाला आम्हाला कसं आचरण करता येईल, याच्याकडे माणसानं दक्ष राहायचं, म्हणजेच परायण राहायचं.
आणि म्हणून साधू संग अतिशय महत्वाचा आहे, संत समागम अतिशय महत्वाचा आहे. अशी अनेक उदाहरणं सुद्धा तुम्हाला आम्हाला देता येतील, घेता येतील. म्हणून साधू संग हे पहिलं रत्न आहे म्हणले तुलसीदासजी. त्याच्या पुढे गुरुभजन. एका ठिकाणी संत म्हणलालेत, बाबा गुरुभजन हे कसं आहे, तर गुरुभजन हे सार आहे. ओय गुरुभजन आहे सार, मिथ्या वघा बाजार. हे सर्व काही माया बाजार खोटा आहे. आणि याच्यामध्ये सार म्हणजे महत्वाचं सत्य खरं काय आहे, तर गुरुभजन आहे. आणि म्हणून किती प्रमाणे घ्यावेत महाराज, किती प्रमाणे घेतले आहे. पण आम्ही गुरुभजन सोडून जर संगीत भजन म्हणून लागलो महाराज, तर त्याला संतांनी ठोस प्रमाण दिले. जग उलटे चालले, सत्या प्रति विसरले. मग सत्य काय आहे, तर गुरुभजनच आहे. सार काय आहे, तर शिवभजन आहे. आणि म्हणून साधुसंग गुरुभजन दोन झाले. पुढे आहे दया. आता दया म्हणजे काय, दुःखी माणसाच्या दुःखाची, दुःखी माणसाचं दुःख आहे त्याचं दुःख निवारण करण्याची उत्कट इच्छा असणं म्हणजे दया. दया धर्माचं मूलतत्व आहे. दया विरहित असा कोणता धर्म आहे, असं महात्मा बसवांना आपल्या वचनातून विचारतात. दया ही केलीच पाहिजे. धर्माचे मूलतत्व काय असेल तर दया आहे. आणि साधुसंग गुरुभजन दया. पुढे आहे धर्म. धर्म कोणता आहे, तर साने गुरुजी सोप्या शब्दात सांगतात. ते म्हणतात, बाबा खरा तो एकची धर्म जगाला धर्म. धर्माची 10 प्रकार साहित्यामध्ये सांगितलेली आहेत. अहिंसा, सत्यम, अस्तेय, ब्रह्मचर्य, दया, क्षमा, दान, पूजा, ध्यान इति धर्मस्य संग्रह. धर्माचा संग्रह करायचा असेल तर पहिला प्रकार आहे अहिंसा. हिंसा न करणे, खोटे न बोल, कुणाला न मारणे. हिंसा म्हणजे मारणे. मारायचं नाही कुणाला, म्हणले वेळे शब्दानं सुद्धा मारायचं नाही, कोणाचं मन सुद्धा दुखवायचं नाही. अहिंसा. सत्यम खरं बोलायचं. आणि सत्य काय आहे, सत्य ईश्वर आहे. शिव ही सुंदर आहे, सत्य ही शिव आहे. आणि म्हणून सत्य काय आहे, तर भगवान शिव परमात्मा आहे. म्हणून नेहमी खरे बोलावे. सत्यम वद. अहिंसा, सत्यम, अस्तेय. अस्तेय म्हणजे चोरी न करणे. चोरी करायची नाही, खोटं बोलायचं नाही. ब्रह्मचर्य, दया, क्षमा. आता आपलं दया तत्व चाललंय. दया ही मुक्या प्राण्यावर दया करावी असं गाडगे बाबांनी सांगितलं की नाही, है की नाही. डेबून धड्यामध्ये की नाही, मुक्या प्राण्यावर दया करावी. ही दया जी आहे हे धर्माचं तत्व आहे. आणि दयाच्या पुढे आहे परोपकार. परोपकाराय पुण्याय पापाय परपीडनम. दररोज एक पान जर उकळलं तर आयुष्यभर न संपणार साहित्य महर्षी व्यासजींनी लिहून ठेवले बरं का. परंतु इतके ग्रंथ संपदा लिहूनही अत्यंत संक्षिप्त स्वरूपात वाक्यात पाप पुण्याची व्याख्या महर्षी व्यासजी करण्यात कुशल असे होते. असं लांबलचकच लिहित होते असं काही नाही. ते तर त्याने लिहिलं, पण अत्यंत 2 वाक्यामध्ये अत्यंत समर्पक शब्दामध्ये संतांनी लिहिलं की बाबा म्हणले परोपकाराय पुण्याय. परोपकार म्हणजे काय, नकळत कळत नकळत आपल्याकडून जर कुणाला त्रास होत असेल, कळत नकळत, तर पाप समजावं. आणि आपल्याकडून कुणाला निरपेक्षपणे मदत होत असेल तर पुण्य समजावं. आणि आपण जर दुसऱ्यावर परोपकार केले तर संत सांगू लागले, बाबा तुम्ही कुठं काहीतरी चांगलं करता तेव्हा तुमच्यासाठी कुठंतरी काहीतरी चांगलं होतं. म्हणून परोपकार माणसानं केला पाहिजे. शिवाहर 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 शिवाहर
अहो मग आता हे एवढं तत्व जाणून घ्यायचं, एवढी ही संतांची तळमळ आहे, पण याच्यासाठी तुम्हाला आम्हाला काय करावं लागेल? विचार करावा लागेल, हो, शोध काढावा लागेल की एवढं जे काही साहित्य आहे त्या साहित्याच्या मागे जी संतांची तळमळ आहे, त्या संतांच्या तळमळीला समजून घेऊन आम्ही तुम्ही त्यांच्या मागे जायचं आहे नव्हे. त्या शिवपदाच्या प्राप्तीसाठी संत तुम्हाला आम्हाला तळमळून सांगतात की बाबा या, पारायणाला या, कीर्तनाला या, भजनाला या, शिवकथेला या. आणि पहा, कथा कशामुळे ऐकली पाहिजे? माणसाच्या जीवामागची व्यथा संपावी म्हणून कथा ऐकली पाहिजे. ही मागे लागलेली जी व्यथा आहे ती शिवकथा ऐकल्यामुळे नष्ट होते. आणि कथा कशी ऐकली पाहिजे म्हणले? कानी ठेवून या मन, करा कीर्तन श्रवण, किंवा कलियोगी हेची सार, तरले फार या वाटी. ऐका कथेचे महिमान. कथेचा महिमा काय आहे? शिवकथेचा. शिवकथा ऐकल्यामुळं काय होते? अख्खा अभंग लीला मथ मावलीनं. म्हणून तुम्ही आम्ही खरंच भाग्यवंत आहोत की आमचे वेदमूर्ती महेश्वर मूर्ती आमचे जामगव्हाणकर महाराज तुमच्या वाणी, अमृततुल्य वाणीतून आम्ही शिवकथा ऐकतो, आम्हाला हे भाग्य लाभलं. आणि म्हणून संत म्हणतात बाबा, या शिवकथा म्हणजे हे समुद्रातलं, संसाराच्या समुद्रातलं सार आहे. आणि आम्हाला हेच शोधायचं आहे काय? की जे खरं आहे आम्हाला ताक टाकून देऊन लोणी घ्यायचं आहे. आणि गंमत कशी आहे पहा, दूध 12 तास चांगलं राहतं, 13व्या तासात नासून जातं. आता फ्रीज सारखी साधनं आली म्हणून आम्ही किती दिवस पुरवायलो ते मगातल्या म्हणीसारखं, शरीराला चांगलं राहावं म्हणून बैल गेला आणि झोपा आल्याच्या पद्धतीतलं. खरंच ते चांगलं राहत नाही, पण आम्ही त्या साधनाद्वारा, उपकरणाद्वारा ते दूध चांगलं ठेवतो. मग ते किती दिवस राहते? नासते. पण त्या दुधामध्ये 2 वर्ष न नासणारं, न खराब होणारं तूप आहे. गंमत आहे की नाही? 12 तास राहणाऱ्या, 13व्या तासात नासणाऱ्या दुधामध्ये किमान किती नाही म्हणलं तर 2 वर्ष तूप टिकते बघा. टिकते की नाही? वर्षभर. आता फ्रीज आहे म्हणून 2 वर्ष म्हणली, वर्षभर तर टिकतेच की नाही? गंमत अशी आहे. तीही आता ही गंमत प्रपंचातली झाली. परमेश्वराची गंमत कशी आहे? या अत्यंत नश्वर, नासक्या कुचक्या शरीरामध्ये अविनाश असा आत्मा आहे. आणि त्या आत्म्याला त्या परमात्म्याची प्राप्ती करून द्यायची आहे. आणि मग संतांनी तुम्हाला आम्हाला समजवताना सांगितलं की बाबा प्रापंचिक जीवाला प्रापंचिक उदाहरण द्यावे लागतात. वेदातील रुच्या सांगितल्या महाराज तर कळतील का आम्हाला? तुम्हाला नाही कळणार. आणि म्हणून संत म्हणाली बाबा, या असार अशा संसारामध्ये सार एकच आहे, ते म्हणली शिवनाम आहे. शिवदास म्हणे असार संसार, असार आहे आणि सार शिवनाम आहे. मग या शिवकथाद्वारा, या अखंड शिवनाम, अखंड हरिनाम सप्ताहाच्या माध्यमातून आम्हाला साराची प्राप्ती आहे. मग आम्ही सारासार विचार केल्याच्या नंतर आम्हाला पुढच्या 4 रत्नांची माहिती होणार आहे. ती रत्न आहेत धर्म आहे, दया आहे आणि परोपकार आहे. संत म्हणू लागले बाबा, राजयोगी महादेव प्रभू म्हणू लागले, माझा नरजन्म तुम्हा शंभोराया व्यर्थ गेला तुमच्या वाचून. आणि मग मी काय केलं नाही? म्हणले मी माझ्या आयुष्यामध्ये परोपकार केला नाही. परोपकार कशामुळे झाला नाही माझ्याकडून? मी म्हणले कधीच सारासार विचार केला नाही, सारासार या प्रपंचामध्ये शोधलं नाही. अभंगाच्या 2ऱ्या चरणात नाही शोधिले सारा सारा, नाही शोधिले सारा सारा, नाही शोधिले सारा सार, नाही शोधिले सारा नाही शोधिले सारा सारा, नाही शोधिले सारा सारा, नाही
संत राजयोगी महादेव प्रभू बनू लागलेत. बाबा माझा नरजन्म वाया गेला, मी काय केलं नाही म्हणले. अभंगाच्या दुसऱ्यामध्ये चरणामध्ये संत खंत व्यक्त करू लागलेले आहेत, पश्चाताप व्यक्त करू लागलेले आहेत. म्हणले मी सारासार शोधला नाही. ग्राह्य काय आहे, त्याज्य काय आहे, घ्यायचं काय आणि टाकून द्यायचं काय हे मी शोधलं नाही. म्हणले सारासार ऐ नाही शोधिले सारासार. आणि मग सारासार शोध न केल्यामुळे माझ्या हातून परोपकार घडला नाही. म्हणजे नाही शोधले सारासार मग कैसा परोपकार. मी धर्म आणि श्रुतीचं वचन आहे महाराज, प्रमाण आहे. धर्म कसा आहे, श्रेष्ठ आहे. यतो धर्म ततो जय. ज्या बाजूने धर्म असेल त्याच बाजूचा विजय असतो महाराज. आम्हाला धर्माच्या मार्गावर जाण्यासाठी संतांनी सोपा उपाय सांगितला. कली माझी घटिका आऊट, भेट देतो नीलकंठ, असं संतांचं प्रमाण आहे. आणि म्हणून जर त्या परमेश्वराची भेट घ्यायची असेल, कलियुगा माझी भजन हे सार हृदय शंकर साठवा. संत म्हणाले बाबा जर तुम्हाला त्या भगवान शिव परमात्म्याची प्राप्ती करून घ्यायची असेल तर भजन करावं लागते. म्हणले शंकर उमा शंकर पहा. बुडणारा माणूस आहे, नवीन पोहणं शिकतोय, तो बुडतो. नवीन पोहणं शिकणारा मग तो काय वर काय करतो, हात वर करतो. बरोबर आहे. पाय किंवा डोकं आधी येते का वर करण्यात, हात वर करू. मग तुम्ही आम्ही म्हणाल आम्ही काय बुडालो का, चंदवांना आम्ही काय बुडालो का. संत म्हणाले मन्मथ माऊली म्हणून लागले ते का अभंगामध्ये, बुडालो संकटी प्रपंचाचे डोही धरोनिया बाई काढी. मग देवा मी या प्रपंचामध्ये, या प्रपंचा भवसागरामध्ये, संसाराच्या समुद्रामध्ये बुडालो. म्हणून मी काय करत आहे, हात वर करत आहे. आणि तू काय कर, धरोनिया बाही काढी मज, ने आणि वर काढ. कुठून, या समुद्रातून प्रपंचाच्या. आणि म्हणून हात वर केले जातात आणि सगळ्यांनी हात वर करायचे. आता अनेक उदाहरणं दिले जातील, पण आता हे मुख्य उदाहरण आहे. बुडलो संकटी प्रपंचाचे डोही धरोनिया बाही काढी. मग ज्यांना ज्यांना वाटते माझा उद्धार व्हावा, ज्या ज्या जीवाला वाटते माझ्या आत्मा परमात्म्याला मिळावा, त्यांनी हात वर करून भजन करायचे. बरा शंकर
ठीक आहे. शिवहार राजयोगी महादेव प्रभू आपल्या अभंगाच्या माध्यमातून 4 चरणाचा अभंग, अभंगाचा कीर्तनाचा पूर्वांग पूर्वार्ध इथं संपलेला आहे. उत्तरांगामध्ये आपल्याला 2 चरणाचा विचार करायचा आहे. नरजन्म गेला वाया तुम्हा विना शंभोराया, नाही शोधिले सारा सार, मग कैसा परोपकार. अतिशय पश्चाताप व्यक्त करणारा अभंग. या अभंगाच्या माध्यमातून मी देवा मी काहीच केलं नाही, तुम्हाला शरण आलो नाही, कधी सप्ताहामध्ये भाग घेतला नाही, माझ्या हातून कधीच परोपकार सुद्धा झाला नाही, असा पश्चाताप आणि पश्चाताप देई देवा. हो, पश्चाताप झाल्याच्या नंतर माणूस पुढची पायरी, पश्चाताप ही पहिली पायरी आहे. पश्चातापाच्या नंतर अनुताप, संताप अलीकडे, पश्चातापाच्या अलीकडे. नुसता ताप, थंडी ताप हे पश्चातापाच्या आधीचे. आणि पश्चाताप दे देवा, पश्चाताप झाल्याच्या नंतर काय होते, जेने घडो तुझी सेवा. परमेश्वराची सेवा जर घडायची असेल तर आम्हाला तुम्हाला आधी पश्चाताप झाला पाहिजे. आणि या इंद्रियांचं कसं आहे पहा, हे इंद्रिय सदा सर्व काळ विषयाकडे वळतात, विषयाकडे. आणि ज्ञानेश्वर माऊली आपल्या ग्रंथराज ज्ञानेश्वरी मध्ये म्हणू लागलेले आहेत, म्हणलेले बाबा विषया वाचून काही, या इंद्रियांना विषया वाचून काहीच आवडत नाही. इंद्रिय हे विषयाकडे धावतात आणि मन हे असं चंचल आहे, विषयी हे मन गुंतले बास्कळ असं संत प्रमाण. आणि त्या विषयी मनाला तळमळ आहे, धडपड आहे. आणि हीच तळमळ यहा से उखाडो यहा लगाओ. संत म्हणले बाबा ही प्रपंचातली जी तळमळ आहे, धडपड आहे, ती तुम्ही परमार्थाकडे या, परमार्थामध्ये वळवा. हीच तळमळ, हीच धडपड त्या परमेश्वराच्या प्राप्तीसाठी लावा. आणि म्हणून संत म्हणू लागले बाबा या मनुष्य जन्मामध्ये आल्याच्या नंतर तू ग्रंथराज परमरस्याचं पारायण कर, की जेणेकरून तुला पश्चातापाची वेळ येणार नाही. आणि माणसानं नेहमी शांत असलं पाहिजे, नेहमी शांत, घरामध्ये एकदम शांत असलं पाहिजे. शांत असलेल्या माणसाला, संयमी असलेल्या माणसाला पश्चातापाची वेळ येत नाही. शांत, कोणी काही म्हणो, कितीही म्हणो, आपण आपलं काम करून शांत राहायचं. आणि असं सांगितलं जातं शांती कशामुळे येते, शांती जी आहे माणसाच्या मनाला, ती शांती कशामुळे येते ग्रंथ सांगतो. ग्रंथराज परमरस्य तुम्हाला मला सांगतो की म्हणले बाबा ऐ जैसे की जे नामस्मरण तैसे अंगे शांती पूर्ण, शांती योगे अक्षय ज्ञान येई हाताक्रमाने. आणि या शांतीमुळे माणसाला काय होते, नामस्मरणामुळे शांती येते. शांतीमुळे काय होते तर तुम्हाला आम्हाला त्या ज्ञानाची प्राप्ती होते, ते ज्ञान जे आहे. मग आता शांती येण्यासाठी नामस्मरण आहे, मग नामस्मरणासाठी दररोजचा काय उपाय आहे, हे वार्षिक उपाय झाला सप्त्याचा. म्हणले दररोजचा उपाय म्हणजे काय असं तर दररोज शिवपाठ घेणं, दररोज हरिपाठ घेणं, शांतीचा शांती येण्यासाठी उपाय आहे, शांतीचा मार्ग आहे. आणि म्हणून जास्तीत जास्त महिलांनी, जास्तीत जास्त पुरुषांनी दररोज शिवपाठ, हरिपाठ आणि ज्ञानेश्वरी ग्रंथराज परमरस्य ग्रंथराज याचं पारायण. शिवपाठ केल्याशिवाय झोपायचं नाही, नियम सांगते, किंवा हरिपाठ केल्याशिवाय झोपायचं नाही शिवार महाराज. आणि ग्रंथाचं पारायण केल्याशिवाय जेवायचं नाही. ते सोपं आहे. हो म्हणले एका ठिकाणी वर्णन असं आहे 100 कामं सोडा काय करा महाराज, जेवण करा.
100 कामं सोडा, जेवण करा. किती आनंद आम्हाला, पूजा नाही काही नाही, चला 100 कामं सोडा हातातले जेवण करा. म्हणजे 1000 कामं सोडा, पण पहिले स्नान करा. अरे बाप रे, म्हणले 100 मोठे का 1000? मग आता मत कोणीकडून आहे? 1000ला मत जास्त आहे. म्हणले आता जेवणाच्या आधी काय करा? आंघोळ. म्हणले 1000 कामं सोडून आंघोळ करा. म्हणले 10,000 कामं सोडून काय करा? गुरुदर्शन नाही, दान करा. लक्षं विहाय दातव्यम कोटी त्वक्त्वा. लाख काम सोडा. म्हणले 100, 1000, लक्ष आणि पुढे कोटी. म्हणले संत म्हणले बाबा, दान कसं आहे तर दान केल्याने धनाची शुद्धी होते. आणि अशा वार्षिक कार्यक्रमाला म्हणा महाराज, किंवा दुसऱ्या कुठल्याही कार्यक्रमाला दानाची अत्यंत गरज असते. जसं आम्ही विहिरीचं पाणी उपसतो शेतकरी वर्ग, तर नवं पाणी येते, गोड पाणी येते, आणि पुन्हा आपल्याला भिजवायला विहीर भरते. आणि आम्ही तुम्ही पाणीच उपसलं नाही एखाद्या विहिरीचं तर काय होते? ते पाणी खराब होऊन जाते, आहे ते पण खराब होऊन जाते. म्हणून संत सांगायलेत की बाबा तुम्ही किमान 100वा भाग, तसं शास्त्र तर 10वाच भाग सांगते महाराज, पण आम्हाला 10 लाखाच्या केळी झाल्या तर काय करा? इतकं दान नाही करा वाटत. 10 लाखाच्या केळी झाल्या मग कितवा भाग? आता मग किती येईल आपल्या? 10वा भाग म्हणल्यावर 1 लाख रुपये द्या वाटतील का? सगळ्या गावाचे 1 लाख रुपये होतात, है की नाही? म्हणून संत म्हणाले बाबा तुम्हाला मी खूप सूट देतो, सवलत देतो. हो, तुम्ही 100वा भाग दान करा. मग किती आले? 10 लाखाच्या केळी झाले तर 100वा भाग 1000 का 10,000 होतील? काहीतरी तुम्ही दान करा. दान यथाशक्ती दिलंच पाहिजे. दान केल्यामुळे धन आपोआप येत असते. असं कुठं झालं म्हणजे आपोआप कसं येईल? पण देणारा परमेश्वर, देता आहे तो छप्पड, अशी गंमत आहे. आणि म्हणून दान केलं पाहिजे. आणि दान केल्याच्या नंतर जर कोणी म्हणत असेल किंवा माझी आंघोळ राहिली नंतर या, सत्कार्याला दान मागायला आलं असेल, माझी आंघोळ राहिली, माझी पूजा राहिली, थांबून देतो असं म्हणू नका. म्हणजे लगेच दान करा. एक राजा होता म्हणे महाराज, तर खाली मान घालून दान देत होता. एका राजानं डाव्या हातानं दान दिलं. त्याच्या प्रधानानं विचारलं, म्हणले बाबा तुम्ही डाव्या हातानं दान करता, उजव्या हातानं केलं पाहिजे. ते म्हणले बाबा डावा हात काय आणि उजवा हात काय? हात एका शरीराचे आपलेच आहेत ना. आणि म्हणून तो खाली मान घालून दान देणारा राजा होता. तो म्हणत होता, कोणाला माहित मी दान देतोय का माझ्या मागच्या जन्मातलं मी चुकोता करतोय. मागच्या जन्मात जर यांनी माझ्याशी व्यवहार केला असेल तर मी ते चुकता करतो की काय हे मला माहित नाही, म्हणून मी खाली मान घालून दान करतो. पहा, दानाचं खूप महत्व आहे. आणि याच्याही पुढे संत सांगतात की बाबा आसनी शयनी भोजनी गमणी केव्हाही कोटी कामं सोडा आणि काय करा? शिवस्मरा. शिवस्मरा. शिवस्मरण केल्यामुळं काय होते तर माणसाच्या मनाला शांती येते. मग संत म्हणू लागले बाबा अनेक उपाय आहेत. मी ग्रंथामध्ये संत तुमच्या आमच्या भल्यासाठी तीर्थाटनाचं महत्व सांगतात. म्हणले बाबा या शिवतीर्थ जे आहे कपिलाधार येथे मन्मथ माऊलींचे माता आणि पिता श्री दरमास वारी करत होते, नेकनूर ते कपिलधार. मग संत म्हणाले बाबा हे तीर्थाटनाला जाणारे जे लोक आहेत त्यांच्याकडे मी लक्ष केलं नाही. त्यांच्याकडे मी लक्ष केलं नाही. हे लोक पश्चातापात पडलेले साधक बनू लागलेत. मी तीर्थाटन केलं नाही नव्हे, या तीर्थाटन करणाऱ्याला दान सुद्धा, अन्नदान सुद्धा दिलं नाही. संत सांगतात जे कोणी पायी पायी जात असेल तर तुम्ही त्याला अन्न पाणी द्या. का? त्याचं पुण्य आपल्याला लागते. त्याचा आत्मसंतोष झालेला तो परमात्म्याचा आशीर्वाद देतो आपल्या आत्म्याला तो परमात्मा. आणि मग संत सांगू लागले हे इतकं काही करण्यासाठी काय करावं लागतं तर मनाला तयार करावं लागतं. हे मन कसं आहे? चंचल आहे, बास्कळ आहे, विषयी आहे. आणि या मनाला तयार करण्यासाठी मन म्हणजे असं आहे म्हणले रिकाम मन भूताचा कारखाना.
मन रिकामा असलं की ती अनेक अनेक विचार करते, अनेक योजना आखते. आणि म्हणून या मनाला रिकामपण देऊच नका म्हणले. तुम्ही रिकाम्या तर आपण कामामध्येच असतो. आणि काम हात में और मुख में नाम. या मनाला रिकाम ठेवायचंच नाही म्हणले. हे मन विषयी आहे. मन कारण बंधाला, मन कारण मोक्षाला. आणि म्हणून या मनाद्वारा हा नामाचा व्यवहार घडला पाहिजे. मग संत म्हणाले, बाबा मी या अभंगाच्या माध्यमातून म्हणू लागले, मी तीर्थाटन केलं नाही आणि हे इतक्या सगळे कार्य केले नाही, त्याच्यात कधी सहभागी झालो नाही. आणि म्हणून माझं मन मला आवरता आलं नाही. अभंगाच्या 3ऱ्या चरणात नाही घडले तीर्थाटन, नाही घडले तीर्थाटन, नाही घडले अभंगाच्या 3य चरणामध्ये म्हणतात, बाबा हे माझं मन मला आवरता आलं नाही, कारण मला त्या परमेश्वराला आकळता आलं नाही. त्या देवा शंभोरायाविन माझा जन्म व्यर्थ गेला, नरजन्म असणारा सारासार शोधता आलं नाही. आणि माझं अनिवार्य मन मला आवरता आलं नाही. मी तीर्थाटन सुद्धा केलं नाही. मला तीर्थक्षेत्री जायला, शिवतीर्थाच्या ठिकाणी जायला या मनानं नेलं नाही. आणि हे मन मला आवरता आलं नाही. संत म्हणू लागलेत, आय नाही घडले तीर्थाटन, ना अनिवार्य आवरे मन. अनिवार्य असं असणारं मन मला आवरता आलं नाही. आणि पहा संत कसे द्रष्टे होते. 400 वर्षापूर्वी त्यांनी आम्हाला तुम्हाला सावध केलं, 400 वर्षापूर्वी. आणि ते साहित्य आजही अजरामर असं साहित्य संतांचं आहे. आणि म्हणून या संतांनी सांगितलेल्या मार्गावर, या ग्रंथराज परमरस प्रासादिक ग्रंथावर एक एक ओवी आम्ही आचरणात आणून तुमच्या आमच्या जीवनाचं कल्याण करून घ्यायचं आहे. आणि पहा अत्यंत महागडी न परवडणारी, खऱ्या अर्थाने ज्याची हानी भरून निघत नाही अशी गोष्ट किती उरली याचा हिशोब नसताना आम्ही वारे माप उधळतो, ती म्हणजे आयुष्य. आम्ही वारे माप उधळतो, आम्हाला माहित नाही किती उरलं. आणि महागडी किती आहे, परवडत तर कशीच नाही. आणि खरंच सांगा, जीवितहानी भरून निघते का? नाही, जीवितहानी भरून निघत नाही. आणि म्हणून संतांनी सांगितलेल्या मार्गावर चालणं म्हणजेच भक्ती मार्ग जो आहे, साधनेचा जो मार्ग आहे, या मार्गावर आम्ही नाही आलो, म्हणून आम्हाला पश्चातापाची वेळ आलेली आहे. आणि मग संत म्हणाले, बाबा बसवलिंग माऊली एका ठिकाणी म्हणून लागले, बाबा मला या आयुष्याचे 3 टप्पे, बालपण, तारुणपण आणि वृद्धपण. मग आम्हाला वृद्धपण पश्चाताप करण्यापेक्षा वृद्धपणी आम्ही बालपणीच काय केले. संत म्हणाले, देवा माझा जन्म सुखाचा घातला असतो, कशामुळं? तर संत म्हणाले, बाबा
बालपणी दीक्षा लाधली गुरुची, संसाराची रुची नकळे मज. बालपणापासून मी देवा तुमचे धन्यवाद, तुम्ही मला या सत्संगामध्ये, या भारतीय संस्कृतीमध्ये जन्माला घातलं. आणि नव्हे इतकंही करू नव्हे तर मी या वीर शिव कुळामध्ये जन्माला आलो. आणि माझं बालपण कसं आहे म्हणले, बालपणीच नाही तर जन्मादी लिंग गर्भासी धारण शिवपंचाणन सखा ज्याचा. मला माझ्या आईच्या गर्भामध्ये असतानाच मला माझ्या गुरुमाऊलीनं इष्टलिंग धारणा केली, गर्भालाच समजली. एवढा माझा धर्म पवित्र आहे, एवढी माझी भारतीय संस्कृती पवित्र अशी आहे. आणि अनेक जन्मापासून एका जन्मामध्ये मुक्ती मिळवणं म्हणजे शिवभक्त होणं. एक लोटा जल परमेश्वराला अर्पण करणं म्हणजे आपल्याला जीवनमुक्तीचा हा मार्ग आहे. मोक्ष सुखाचं तुम्ही आम्ही साम्राज्य होऊ. आणि म्हणून संत सांगतात आम्ही बालपणापासून याच्या मागे लागलेले आहोत. हो, आणि तारुण्याचं असं असतं म्हणले, तरणा भाग्यवंत नटे कीर्तनात. कीर्तनम श्रवणम शंभो स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. नवविधा भक्तीमध्ये देवा श्रवण भक्ती पहिली आहे. छोटे असताना मी असं कीर्तनात बसलो, असा टाळ घेऊन टाळकरी झालो, टाळ उशालाच ठेवून मी टाळकरी झालो. पुढे मला तारुण्य अवस्था प्राप्त झाली. तारुण्य अवस्थेमध्ये मी काय केलं तर भाग्यवंत म्हणले जो कीर्तनामध्ये नटतो. आमचे शिवार भाऊ झालं, हे सगळे तरुण मंडळी झालं, शिवानंद भाऊ झालं, हे इकडले, त्यांना भाग्यवंत अशी उपाधी संतांनी पदवी दिली. म्हणले बाबा तुम्ही कीर्तनात आहात, भाग्यवंत आहात, काहीतरी पुण्य आहे तुमचं आमचं पूर्वीचं बहु आमुचे सुकृत. म्हणून झालो शिवभक्त. आणि शिवभक्त झाल्यामुळं काय झालं, आता चुकली 84 वास करू त्या कैलासी. आणि म्हणून आम्ही शिवभक्त झालो देवा, आम्ही खूप भाग्यवंत आहोत, खूप खूप भाग्यवंत आहोत. आणि म्हणून आम्हाला हा नरजन्म मिळाला. बालपण आमचं खेळण्यात गेलं तितकंच परमार्थ साधना करण्यामध्ये, संतांचं परमार्थ साधना करण्यामध्ये बालपण घातलं त्यांनी. तारुण्यात आल्याच्या नंतर केवळ ग्रस्ताश्रमाचं त्याच्यामध्ये राहून ग्रस्ताश्रमामध्ये आम्ही प्रपंचच केला असं नाही देवा. या अखंड शिवनाम सप्ताहाचे सदस्य झालो, कधी कधी अध्यक्ष झालो, अध्यक्ष होऊन आम्ही हा सप्ताह चालवला. अध्यक्षपद दुसऱ्याला देण्यासाठी आम्ही सदस्य झालो. अध्यक्षांना सप्त्याची गाडी ओढायची आणि मागच्या सदस्यांनी ती ढकलायची. असं कार्य आम्ही केलं. आमचं तरुणपण आम्ही वाया घातलं नाही. आणि म्हणूनच 19 वर्ष या कार्यक्रमाला होतात. तरुणाशिवाय होतात का? नाही. आणि वृद्धपण असं अवघड असते महाराज. काळ हा महावैरी आहे. तो मोजमाप करण्यासाठी तुमचं आमचं बसलेला आहे, टपून बसलेला आहे. आणि आयुष्य असं असतं की ताटातल्या लोणच्याप्रमाणे कधी संपल काही सांगता येत नाही. आणि एका ठिकाणी असं प्रमाण आहे महाराज, संत म्हणू लागलेत, नरजन्म काळाची काकडी भक्षित आहे काळ आवडी, कुडुम 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 काकडी खाऊन पार करावी. तसं आमचं हे आयुष्य काळ एकेका दिवसानं खाऊन टाकत आहे. 50 रुपयाची नोट हरवली महाराज तर आम्ही किती बेचैन होतो काकाजी. 50 रुपयाच्या नोटीसाठी किती बेचैन होतो की माझी आत्ता होती, खिशात होती, मी आत्ता हात घातला होती, आता पुढे 2-4 पावलं चालल्याच्या नंतर कुठं पडली काही लक्ष येत नाही. दस्तीत गेली का, टोपीत गेली का, खाली पडली का, कुणाला सापडली का, काय 50 रुपयाची नोट. पण महाराज संत म्हणू लागलेत, बाबा 50 रुपयाच्या नोटीसाठी तुम्ही एवढं बेचैन होता, मग 50 वर्षाचं अख्खं आयुष्य गेलं त्याचं काय. 50 रुपयाची नोट कदाचित पुन्हा मिळवता येईल, पण 50 वर्ष आयुष्य गेलेलं नव्हे. एक श्वास सुद्धा परमेश्वर तुम्हाला आम्हाला घेऊ देत नाही महाराज. इतका येम नावाचा जो परमेश्वरानं ठेवलेला रक्षक आहे, तो निष्ठुर आहे, कोणाचाही मुलाजा करत नाही. आणि कधी दार
आमचं तुमचं मृत्यू ठोठावेल काही सांगता येत नाही. क्या भरोसा आहे, साथ देती नाही कोणाचीही ती सोबती देत साथ नाही देत. आणि म्हणून या आयुष्यामध्ये शुभ काम को देर किस लिए, नामस्मरण करणं म्हणजे शुभ कार्य आहे. आणि विशेष म्हणजे मन्मथ माऊलींनी महिलांसाठी खूप तळमळ दाखवलेली आहे ग्रंथामध्ये. संत म्हणतात बाबा स्त्री हे ग्रस्ताश्रमाचं मूळ आहे. घरातली स्त्री कशी असावी, सुभाषिणी सांगितलंय, ती कलह करणारी नसावी, एका गोष्टीसाठी नादाळी नसावी, असं झालंच नाही तसं केलंच नाही किंवा असंच झालं तसंच झालं. स्त्री ही लक्ष्मी आहे आणि ती घरामध्ये गोड बोलणारी असावी. घरातली संतती जी आहे, छोटे लेकरं बुद्धिमान असावेत. दारापुढे रांगोळ टाकलेली असावी. घरामध्ये आल्याच्या नंतर प्रसन्न वातावरण वाटलं पाहिजे. तिथं आलेल्या अतिथीला 2 मिनिटच करमलं पाहिजे. आलेल्या अतिथीला पाणी देऊन विचारपूस करणारी घरातली स्त्री असावी. आणि मन्मथ माऊलीनं पहा फार सूक्ष्म असा विचार सांगितलेला आहे. आम्ही तुम्ही म्हणले संत स्त्रिया सुचिरभूत असाव्या सदा, भावी स्पर्श करुण एकदा, जरी संसारी असे अपदा, तरी आचार सोडू नये. सुचिरभूत असलं पाहिजे. दररोज सकाळी स्नान करून इष्टलिंग पूजा, ग्रंथाच्या 5 तरी ओव्या वाचणारी असावी आणि पारायण आरती करून नंतर स्वयंपाकाला लागलेली असावी. याचं कारण आहे म्हणले, जैसे खावे अन्न तैसे होय मन. आणि हे मन जर आवरायचं असेल तर हे अन्न जे आहे ते स्वच्छ शुद्ध स्वयंपाक केलेलं असावं. त्याच्यासाठी संत म्हणतात की स्त्रियांनी सावध असलं पाहिजे, दक्ष असलं पाहिजे. आणि आपण व्यवहारामध्ये म्हणतो माणूस काय मैरांचा दिवा, कोणीकडून येते, इकडून येते, तिकडून जाते, काही घरामध्ये आणून टाकते, घरचं काही नेते खर्चून टाकते. आणि म्हणून स्त्रियांनी सावध असलं पाहिजे, सुचिरभूत असलं पाहिजे. स्वयंपाक करताना शिवपाठ म्हणला पाहिजे. शिवपाठ म्हणताना, हरिपाठ म्हणताना, नामस्मरण करताना शिवप्रसाद जर अन्न जर तयार केलं तर ते अन्न न राहता प्रसाद होते. आणि प्रसादातून प्रसन्नता घरामध्ये येते. त्या कामाला, त्या कार्याला, त्या घराला, त्या दाराला आपण तो त्याला बरकत असा म्हणतो, ती राहते. आणि म्हणून संत म्हणाले की स्त्रियांनी इष्टलिंगधारी असली पाहिजे. स्त्री ही गुरुमंत्र घेतलेली, गुरुदीक्षा घेतलेली असली पाहिजे. आणि म्हणून जर हे मन आवरायचं असेल तर आपल्या हातात आहे. सगळं काही आपल्या मनात आहे, मनावरच सगळं काही अवलंबून आहे. आणि म्हणून जैसे खावे अन्न, मग संत म्हणाले बाबा हे अन्न शुद्ध स्वयंपाक असला पाहिजे. आणि त्याच्यामुळं शुद्ध स्वयंपाकामुळं, प्रसादामुळं आपलं मन प्रसन्न होते. आणि मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. आणि मग हे काम जे आहे, ह्या ज्या काही संतांनी पश्चातापाच्या ज्या ओळी लिहिलेल्या आहेत, ह्या ओळी ज्या आहेत त्या सर्वच्या सर्व पश्चाताप व्यक्त करणाऱ्या असल्या आणि आम्ही संतांच्या साहित्यावर चालणारे असलो तर संत म्हणाले बाबा माझं तारुण्य गेलं, माझं तारुण्य गेलं, आता मी वृद्ध झालो, मग म्हाताऱ्या माणसाला काही होते का? जर त्याने तीर्थाटन केलेलं असेल, त्यानं आपल्या मनाला नामस्मरणाची जोड दिलेली असेल, साधना केली असेल तर काही ठीक आहे, शक्य आहे. परंतु हे असं काही केलं नाही, तीर्थाटन केलं नाही, देवाला शरण गेलं नाही, संत साधू समागम केला नाही, म्हणून महादेव प्रभू पश्चाताप व्यक्त करतात. म्हणतात बाबा माझं तारुण्य गेलं, आता मला वृद्धपण म्हातारं शरीर झालं. आता या म्हाताऱ्या शरीरानं थकलेल्या अंगम गलितम परितम असं प्रमाण आहे महाराज. दशन विहितम जातम तुंडम न मुंजती आशा पिंडम म्हणले. किती वृद्धावस्था झाली तरी ही आशा तुटणारी नाही. आशा नामक ही विचित्र शृंखला आहे आणि ती पायाला अदृश्य दोरी आहे. आणि म्हणून संत म्हणतात माझं तारुण्य गेलं, ज्या तारुण्यामध्ये मी करायला पाहिजे होतं आता मला काहीच होऊ शकत नाही. याचं कारण आहे म्हणले आता मला वृद्धपण आलं. 4थ्या चरणाच्या अभंगाचे मने माहा देवतारुण्य मन
अशा प्रकारे राजयोगी महादेव प्रभू यांनी त्यांच्या 4 चरणाच्या अभंगामध्ये पश्चाताप व्यक्त केला. म्हणले बाबा, म्हणे महादेव तारुण्य, तरुणपणी गेलं. जेव्हा मी काही करू शकत होतो ते गेलं. आता काय झालं? गेले आले वृद्धपण. या जर्जर शरीराला काहीही होऊ शकत नाही. मला शरीरानं काम तर होतच नाही. फक्त एकच गोष्ट होऊ शकते, ती म्हणजे बडबड. म्हातारी माणसं जास्त बोलतात की नाही? त्याला कारण काय असेल बरं? त्याला कारण असं आहे, हातातली शक्ती, पायातली शक्ती, सगळी शक्ती क्षीण होते. टोंगळ्यातली शक्ती आणि ती सगळी शक्ती तोंडात येऊन बसते. मग ते जोरदार बोलण्यात पटाईत असतात. आणि आम्ही त्यांना म्हणतोय, तुम्हाला काम होत नाही पण तुम्ही बडबड का करता? शांत राहा, असं असतं. आणि म्हणून ही खंत व्यक्त करतात राजयोगी महादेव प्रभू या अभंगाच्या माध्यमातून. जे करायचं, ज्या काळात करायचं, जे कार्य ज्या काळात करायचं, ते कार्य माझ्याच्यानं होऊ शकलं नाही देवा. आणि म्हणून मला वरची साधनं साधता आली नाही, माझं मन आवरता आलं नाही, मला सारासार शोध जमला नाही शोधायला. एवढं केल्याच्या नंतर माझं करत असं करत वृद्धपण आलं, तारुण्य गेलं. आणि म्हणून राजयोगी महादेव प्रभू यांच्या अभंगावर बोलण्याचं माझं काही सामर्थ्य नाही, परंतु तुटक्या मुटक्या शब्दामध्ये मी बोलण्याचा प्रयत्न केला. तुम्ही गोड करून घेण्याचा प्रयत्न केला. कोणीही डुलकी दिली नाही ना? कोणी झोपलं नाही ना? नाही. मस्त हसत चेहऱ्यानं, सावधान मनानं श्रवण केलं. माईबाप हो, मानावेत द्यावेत तेवढे धन्यवाद तुम्हाला कमी आहेत. माझ्यासारख्या संत म्हणतात मी कशी आहे? अज्ञानी आहे. अहो, एवढा लेखणी प्रपंच करून संत मन्मथ माऊली असोत किंवा महावैष्णव ज्ञानेश्वर माऊली असोत, हा लेखणी प्रपंच माझ्याकडून माझ्या सद्गुरूने करून घेतला असं
17व्या अध्यायामध्ये तर मन्मथ माऊली उद्या म्हणते, तर उद्याचा 17वा अध्याय जो आहे फार गोड आहे महाराज. इतरा जणांना आरसा आहे म्हणले आचाराविषयी पाहायला. आणि याच्यामध्ये काय काय आहे म्हणले तर म्हणले परमरस ग्रंथ सुंदर, वीरशैव धर्माचे तत्व मंदिर, चतुर्दशम भुवने आणि त्रिलोक परिकर. परिकर म्हणजे रचलेली. नांद ती जया माझी, असा गोड ग्रंथ त्याचं आम्ही तुम्ही पारायण करू लागलेले आहोत. आणि शिवकथा सारख्या महान ग्रंथाचं आमच्या महाराजांकडून आम्ही शिवकथा ऐकू लागलेली आहोत, श्रवण करू लागले. कलियुगामध्ये हेच सार आहे आणि सारासार शोधायचं आहे. आजच्या अभंगात सारासार शोधता आलं नाही आणि म्हणून पश्चाताप आहे. आम्हाला सार शोधता आलं, कलियुगी ह्याची सार तरले फार या वाटे म्हणले संत. शिवकथा ऐकणे, ग्रंथराज परमरस्याचं पारायण करणे, शिवगाथा भजन करणे, संध्याकाळी कीर्तनासारखा सुश्राव्य असं कीर्तन. महाराज माझ्यानं काही स्वराची बरोबरी होऊ शकली नाही, परंतु तुम्ही सर्व स्वरज्ञानी आणि स्वराला 5वा वेद मानलेला आहे. स्वराला 5वा वेद, स्वराला संगीताला 5वा वेद. आणि संगीत म्हणजे विज्ञानाचं विज्ञान आहे. त्याचं कारण असं आहे, संगीताला संगीत चालू असलेलं त्याला कोणत्याही भाषाचे भाषांतर करण्याची गरज नाही, म्हणून त्याला विज्ञानाचं विज्ञान म्हणलेलं आहे. आणि सुंदर असे तुम्ही सुरमणी तालमणी असे असणारे सर्व गुणीजन, गायकवादक, सर्व बाहेर गाऊन आलेली गावातली परिचित मातृवर्ग पितृवर्ग, तुम्हा सर्वांच्या चरणी हे कीर्तनरूपी पुष्प समर्पित करते. आणि त्याआधी हे यूट्यूब भाऊ चॅनल कुठला आहे, जागर नामाचा, या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून हे कीर्तन मला आज जरी झालं तरी उद्या ऐकता येते. मग कसं झालं हे मला ऐकता येते ना महाराज. ह्यांना तुम्ही सबस्क्राईब करीत चला, शेअर करीत चला, बरोबर आहे महाराज. इथलेच तुम्ही धामणगाववाडी. वा काय पाहायचं काम आहे. सुंदर असं एकोप्याचं असं गाव आहे. आणि म्हणून या यूट्यूब भाऊ चॅनलवाले तुम्हाला धन्यवाद देते. महागाव येथील सुंदर साऊंड सिस्टीम आहे भाऊ, तुमचे तर मानावे तेवढे धन्यवाद थोडे आहेत. कारण तारसार झोपलेल्याला, गादीवर झोपलेल्याला भाऊ, सगळ्यांसाठी सेवा तुमची पुरवत आहात तुम्ही. ग्रामातील सरपंच, उपसरपंच, तंटामुक्ती अध्यक्ष आणि पोलीस पाटील, तुम्ही सर्व हा कार्यक्रम अतिशय उत्साहाने आणि भक्तवर्ग, ग्रामस्थ समस्त तुम्ही हा कार्यक्रम उत्साहाने पार पाडत आहात. द्यावेत तेवढे धन्यवाद तुम्हालाही थोडे आहेत. आणि म्हणून काही चुकलं असेल तरी अन्याय क्षमा कीजये, पित या सारिखे सावणी जाईजे, मजा पत्त्या ते कृपा दृष्टीने पाहिजे. पाहिले तुम्ही मी कसा आहे, अज्ञानी आहे, पण 4 शब्द बोलण्याचा, 2 शब्द बोलण्याचा इथं प्रयत्न केलेला आहे. चुकलं असेल तर ते काय एका ठिकाणी ज्ञानेश्वर माऊली म्हणले, बाबा न्यूनते पुरते अधिकते सरते, हे करून घ्या म्हणले. कमी जास्त काही झालं असं तर माझ्या बोलण्यातून, कारण बोलता बोलता लबाड होतच असते. आणि वेळ काही तसा जास्त नाही, प्रमाणातच आहे, वेळेवरच चाललेली आहे मी. परंतु 6वा दिवस आहे, सगळं जागर आहे महाराज. तरी पण तुम्ही सगळ्यांनी अगदी हसतमुखाने शांतचित्ताने श्रवण केलात. ही कीर्तनरूपी सेवा भगवंताच्या शिवशंभू शंकराच्या चरणी समर्पित करून, इथं कोणी विसरून राहिला असेल अनावधानानं तरीसुद्धा त्यांच्याही चरणी साष्टांग दंडवत करून हा कीर्तनरूपी सोहळा इथे समाप्त करते. ही माझी वाक पुष्पपूजा समर्पण हो श्री गुरु राजा, मन्मथ शिवलिंग विभोजा, श्री गुरु राजेश, श्री गुरु